माझी शेती ही तुमच्या सर्वांपेक्षा खूप वेगळी. ह्याला दोन कारण आहेत. तुम्ही सर्वजण पारंपरिक शेती करणारे हाडाचे शेतकरी आहात. मी एकदम वेगळ्या बुद्धिवादी जगातनं येऊन शेतीकडे वळली आहे. म्हणजे बुद्धी तुम्हालाही लागते, शेतीलाही लागते, पण मी अभ्यासू म्हणजे पुस्तकी ज्ञानातनं मग शेतीकडे वळली. 20-21 साली माझी खंडाने दिलेली शेती मला मिळाली, जी माझ्या आईकडनं मिळाली होती. त्यामुळे ती माझ्या माहेरच्या जवळ आहे, राहुरी कृषी विद्यापीठाच्या पुढे. म्हणजे पुण्यापासून 190 किलोमीटरवर माझी शेती आहे. खूप मोठी नाही, पण शेतीची खूप हौस होती. थोडा वेळ होता, संसारिक जबाबदाऱ्या संपल्या होत्या आणि शेखरदादांची माझी जुनी ओळख होती. त्यांचे व्हिडिओज बघितलेले होते, म्हणून मी त्यांना फोन केला की शेखरदादा, मला आता शेती करायची आहे, खूप अनेक वर्षांचं स्वप्न आहे. तर ते म्हणाले, नाही हो, अशी लांब राहून काही शेती करता येत नाही, तुम्हाला तिथे जाऊनच राहावं लागेल. आता मी संसारी बाई, माझा नवरा, 3 मुलं, हे सगळं सोडून शेतीवर जाणं मला खरंच शक्य नव्हतं. पण मी खूप विचार केला आणि मी शेखरदादांचं ते आव्हान स्वीकारलं. त्यानंतर तेव्हा अशी शेतीशाळा नव्हती, पण सगुणा बागेतच छोटी वर्कशॉप व्हायचे. त्यांना मी आले होते, तेव्हा अनिलदादा भेटले आणि मी शेखरदादांना म्हटलं, तुम्ही असं म्हणताय, पण मी प्रयत्न करणार, बघू तर खरी. आता आम्ही सगळ्या गृहिणी आहोत, घर सांभाळणारे आहोत, आम्हाला पैशाची किंमत असते, कारण नवऱ्याकडनं पैसे घेऊन मला शेती करायची. त्यामुळे मला ह्या सगळ्याचं गणित बसवायचं होतं. त्यांनाही खूप खर्चात पाडायचं नव्हतं, कारण मला हे ऐकायचं नव्हतं, तुझ्या माहेरची शेती आणि एवढा खर्च आणि म्हणजे काय. ते माझ्या मनात होतं की आपण शेती अशी करायची की जेणेकरून त्यांच्यावर त्याचा कुठला भार पडू नये. मग मला 2 नंबर मिळाले, एक होता किरण दादांचा आणि एक होता निलेश पानसर यांचा. त्यांना मी प्रचंड पिडलंय प्रश्न विचारून कुठल्याही वेळेला, कारण मला SRTनीच शेती करायची होती. हळूहळू त्यांना त्रास देऊन इथल्या वर्कशॉपनी माझी शेती सुरू झाली. तिकडे गेल्यावर तर मला सगळ्यांनी म्हणजे नकारच लावला. तुम्ही शहरातली लोक पुस्तकात वाचता, व्हिडिओ बघता आणि काहीतरी येऊन शिकवता, काही अशी कधी शेती होत नाही, हे काही जमणार नाही, आम्ही करणार नाही. मला आणखी सांगायचा गमतीचा भाग असा आहे, तेव्हा माझं वय 65 होतं. मी जमिनीत हात घालून उदळ पावलं घेऊन काहीच करू शकणार नव्हते, मला मदत लागणारच होती. मग तिथलेच एक दिलीप बाबन नावाचे शेतकरी मी पकडले, खूप आगापुटा करून, अरे बाबा 20 गुंठे लावून बघ, माझे पैसे पाण्यात जाऊ देत, असं करून त्यांना तयार केलं. आणि 20 गुंठ्यावर आम्ही थोड्या भागात भाजीपाला, दूध वगैरे असं ते व्हिडिओ बघून या दोघांकडनं माहिती घेऊन सुरू केलं. तरीही ते मला नावं ठेवतच होते, हे शहरातले लोक काहीतरी येऊन सांगतात, अशी कधी शेती झाली आहे का. मग मी त्याला एक सांगितलं, त्या उरलेल्या 2 एकरात तू तुझ्या पद्धतीने शेती कर, मला त्या शेती वापरण्याचे पैसे देऊ नकोस, त्याच्याऐवजी तू माझ्या 1-1.5 एकराचं काम कर. ही योजना त्याला खूप आवडली, कारण त्याला पैसे न देता माझी शेती वापरायला मिळणार होती. मग तो हळूहळू तयार झाला, तरी नावं ठेवतच होता. पण माझ्या त्या 20 गुंठ्यात भाजीपाला उत्तम आला, तूर डाळ उत्तम आली. थोडीशी आणलेली तूर डाळ जेव्हा मी माझ्या घरी कुकरमध्ये शिजवली, तेव्हा अख्ख्या बिल्डिंग वर वास सुटला त्या डाळीचा. आणि मला अनेक म्हणजे मी मधुबन नावाच्या एका सोसायटीत राहते, तो बहुतेक मधुबनवर गेला, आपण तू काय करतेस, अशी सुंदर डाळ आणि अशी वर्णाची चव आम्ही लहानपणी खाल्लेल्या डाळीसारखी आहे, असं ते पसरायला लागलं. की कुठून आणली, म्हटलं आणली नाही, ती मीच पिकवली. तू कधी शेतकरी झाली, म्हटलं आत्ताच झाली. असं करत त्या डाळीची महती सगळीकडे पसरली. त्यालाही हळूहळू पटायला लागलं की नाही, या म्हणतात त्याच्यात काहीतरी तथ्य आहे. त्याचा विरोध कमी झाला, तो मला मदत करायला लागला. मग मला खरीप रब्बी हा मी अभ्यास करत होते, पण तो पुस्तकी होता. शेतात जाऊन शेती करणं ही वेगळीच गोष्ट आहे. बरं, मी किती वेळा जाणार, महिन्यातनं 2 किंवा 3 वेळा, याच्या पलीकडे जाऊ शकत नव्हते. पण माझ्या
दृष्टीने बरं चाललं होतं. खूप पैसे मिळाले नाहीत तरी मी नवऱ्याला खूप काही खड्ड्यात घालत नव्हते. ब्रेक इव्हन करण्याचा माझा प्रयत्न चालू असायचा. मैत्रिणी डाळ विकत घेऊन जायच्या, असं चालू होतं. असं करता करता आता ह्या 3ऱ्या वर्षी मी सगळ्यांनी त्या जमिनीचा कार्बन मुळं ह्याबद्दल खूप सांगितलंय म्हणून मी ते परत बोलणार नाहीये. या वर्षी माझा गहू कमरेच्या वर गेलेला आहे. मी खूप आनंदाने शेखर दादांना तो व्हिडिओ पाठवला आणि त्यांना सांगितलं, शेखर दादा मी करून दाखवले, लांब राहून मी तुम्हाला शेती करून दाखवली. म्हणजे अंजली, ते आपण असं म्हणू शकतो का की जनरली असं म्हणलं जातं की लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप अवघड असतात. बरोबर आहे. तुमच्या बाबतीत मात्र SRT मुळे ते शक्य सोपं झालं. अगदी नक्की. आणि मला सर्व शेतकऱ्यांना कळकळीने असं सांगायचंय की आता मला माझ्या नातूंच्या शेतीला आजूबाजूचे शेतकरी भेटतात, तर त्यांची सगळ्यांची इच्छा असते, म्हणजे बरोबर आहे की तुमची मुलं शिकतात तसं आमच्या मुलांनी शिकावं आणि शेती करू नये. मी त्यांना माझ्या शेतावर बोलवून हेच दाखवते की तुमची मुलं शिकून आमच्यासारख्या नोकऱ्या करूनही SRT उत्तम शेती करू शकतात. थँक्यू. माझ्यासारखा 2-3 वेळा येऊनही SRTची शेती उत्तम होते. आणि हे शेखर दादांनी सर्व जगताला दिलेलं आणि अतिशय प्रयत्नपूर्वक डेव्हलप केलेलं ज्ञान सगळ्या जगभर पसरायला पाहिजे. त्यासाठी मी 1-2 ओळी लिहिल्या आहेत, त्या तुम्हाला सांगणार. निर्धार करा पक्का, निश्चय करा ठाम, SRTने आपण आपली शेती करू सुफलाम. थँक्यू अंजली.